ओम शांती. अगोदर आपल्या दोन्ही भवयांच्यामध्ये म्हणजे ज्या भ्रुकुटीच्या सिंहासनावरती स्थिर व्हा. मनबुद्धीचा राजा बनून मनबुद्धीला एकाग्र करून मी आत्मा राजा या शरीराला चालवणारी दिव्य शक्ती, अमर शक्ती आत्मा, कर्म इंद्रियांचा भी राजा आणि मनबुद्धी संस्कारांचा पण राजा. तर मी आत्मा राजा आपल्या आसांवरती सेट होऊन प्राणेश्वर, अमरनाथ, वैद्यनाथ, भोलेनाथ, पापकटेश्वर, पतित पावन, मुझे संपूर्ण सुख शांती देणारा, माझ्याबरोबर माझ्या पूर्ण कुळाचं कल्याण करणारा प्राणेश्वर शिवबाबा, माझा बाप, गुरु, सद्गुरू माझ्या समोर आहे आणि तोच मला हे अमृताचं ज्ञान पिण्यासाठी मदत करत आहे. तर मला तो शिकवण्यासाठी खाली आलेला आहे परमधाममधून. तर मी त्याच्या ध्यानामध्ये ध्यानस्थ होऊन आत्मा राजा मनबुद्धीला एकाग्र करून प्राणेश्वर सुखदाताचा या ज्ञानाचा सुंदर प्राशन करत आहे. हे ज्ञान अमृत आहे. मला संपूर्ण सुखशांती या ज्ञानामुळेच मिळणार आहे. म्हणूनसाठी प्राणेश्वर परमपित्याला एकाग्रतेने रिस्पेक्ट देते हुए, मान देऊनच एकाग्रतेने मुरली ऐकायची आहे, समजायची आहे आणि मनबुद्धी संस्कारामध्ये तिला धारण करायचं आहे. तर आपण आता ज्ञानाचा सागर, पतित पावन, पापकटेश्वर, प्राणेश्वर बाबांची मधुर मुरली म्हणजे आपल्या बुद्धीसाठी अमृत ऐकूया आणि एकाग्र होऊन ऐका. बाबा सांगतात, मुलांनो, गोड मुलांनो, तुम्ही पुन्हा राजयोग शिकत आहात. तुम्हाला भगवान पुन्हा शिकवित आहेत. तुम्ही राजाईसाठी हे शिक्षण शिकत आहात. आपले एम, ऑब्जेक्ट, ध्येय नेहमी लक्षात ठेवा. त्या पण अभ्यासामध्ये बघा, स्कूलमध्ये जातो आपण, आपल्याला ध्येय असतं की नाही, की मला क्लासमध्ये फर्स्ट यायचं आहे किंवा मला पुढे जाऊन काय बनायचे ते लक्षच आपण समजूनच क्लासमध्ये बसलेला असतो ना. तर ही सुद्धा काय आहे, सतगतीची अभ्यास आहे, सतगतीचाच स्टडी चाललेला आहे. तर ह्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण आपणच भगवंताला सुख, शांती, सद्गती, सद्बुद्धी, मुक्ती, जीवनमुक्ती मागितलेली आहे. मग तो देणारच ना, पण त्याची पण काहीतरी विधी असावी ना. कारण या जन्मामध्ये जे आपण शिकत असतो ते तर ह्या जन्मामध्ये शिकतो आणि शरीर सुटल्यानंतर म्हणजे तो मनुष्य मेल्यानंतर मग तो कितीही मोठा इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे ना, या विश्वामधला कोणीही असू दे, तो मात्र शरीर सुटल्यानंतर त्याची ह्या शरीरामध्ये राहून जो त्यांनी दुनियेचा अभ्यास केलेला असतो तो तर त्याला इथेच सोडावा लागतो की नाही. नंतर परत आत्मा दुसरा जन्म घेते तेव्हा परत अभ्यास करावा लागतो. पण ही अभ्यास आहे तो अनोखा अभ्यास आहे. याच्यामध्ये जेव्हा आता आपण एकाग्र होऊन या भगवंताच्या महावाक्यांना म्हणजे मुरलीला ऐकतो तेव्हा आपली आत्मा म्हणजे मनबुद्धी संस्कार खरोखर पावन होत असतात, पापमुक्त होत असतात आणि जे दुःख आहे आपल्याला, चिंता, भय, ईर्ष्या, द्वेष, जलसी जे पण आलेलं आहे दुःख ते खरोखर नष्ट होत असतं. याचा अनुभव आम्हीच काय, पूर्ण दुनियामधले 140 देशातले ना भाषा ना काही, ते सुद्धा लोक, ते सुद्धा आत्मे म्हणजे मनुष्य आत्मे जाणत आहेत, त्याचा अनुभव करत आहे. आणि परमपिता परमात्मा शिवबाबाच्या आठवणीने आणि ज्ञानाने आपलं जीवन खूप सुंदर फुलवलेलं आहे सर्वांनी. तर तुम्हा सर्वांना पण त्याच्यासाठी भगवंताची मदत आहे. म्हणून तर भगवंत तुम्हाला हे विज्ञानाच्या द्वारे आता तुमच्या फोनमध्येही मुरली त्यांनी प्राप्त करून दिलेले आहे. तर या भगवंताच्या प्रेमाला, सूक्ष्म रहस्याला अतिशय तीक्ष्ण बुद्धीने समजायचं आहे. तर आजच्या मुरलीचा प्रश्न आहे, आता तुम्ही मुले खूप खुशीने कोणती तयारी करत आहात? जरा अनोखी आहे मुरली. बाबा सांगतात,
उत्तर: तुम्ही आपले हे जुने शरीर सोडून बाबांच्याकडे जाण्याची तयारी खूप आनंदाने करत आहात. एका बाबांच्या आठवणीमध्ये हे शरीर सुटावे, गुटखा न खाना पडे. म्हणजेच शरीराला शरीर सुटताना दुःख नाही झालं पाहिजे बाबा म्हणतात. आणि आम्ही आत्मा आहोत हे जेव्हा समजायला लागतं तेव्हा लक्षात येतं की हे शरीर तर कधी ना कधी सुटणारच आहे, पण मी आत्मा तर अमर आहे ना. त्याचा याच्यामध्ये रहस्य आहे. तर बाबा सांगतात बघा, इतर कोणाचीही आठवण मरतेसमय येऊ नये अशी प्रॅक्टिस इथेच करायची आहे. तुमची आता स्टुडंट लाईफ, बेपर्वा लाईफ, निश्चिंत जीवन आहे ना. म्हणजे बघा, स्कूलमध्ये जेव्हा मुलं शिकत असतात तेव्हा त्यांना थोडी ना चिंता असते की माझा बिझनेस कसा चालणार, माझं पोरं बाळांना मी कसं सांभाळणार. आता संसारामध्ये आपल्याला किती गोष्टी असतात ना, एकाच मनाला, एकाच शरीराला किती जबाबदाऱ्या असतात. आणि शाळेमध्ये होतो तेव्हा काय, शाळेमध्ये जायचं, खेळायचं, बागडायचं आणि बाकी सगळं आई वडील करत होते, सगळी सेटिंग. काय जेवणाची काळजी होती का, की जेवणामध्ये काय बनवायचं, काय आणायचं, काहीच नाही. तर बाबा त्याचंच आपल्याला आठवण करून देतात की जेव्हा आता तुम्ही भगवंताची सद्गतीची, सद्बुद्धीचा अभ्यास करत आहात ना, तर हीच अभ्यासाची वेळ आहे कलियुगामध्ये, की तुम्ही हे शिकत असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं बाबा परमपिता परमात्मा त्याच्या हजार अनंत प्रकाशमय भुजांच्याद्वारे, किरणांच्याद्वारे माझ्यावरती छत्रछाया बनवून आहे. म्हणजे जीवनामध्ये दुःख येणार नाहीत असं नाही आहे, शरीरावरती तकलीफ येणार नाही असं नाही आहे, पण कसं आहे, पहाड येणार असतो, डोंगर येणार असतो, त्याचं राई बनून येत असतं. खूप सूक्ष्म रूप, छोटं रूप येतं भोगण्यासाठी. आणि कुठल्याही प्रकारची भोगना जेव्हा येते ना, तेव्हा खचून जाऊ नका, कारण ते आपल्याच कुठल्या ना कुठल्या जन्माचे केलेल्या कर्माचे प्रतिसाद आहेत. आणि जेव्हा आपण एकदम दृढताने, कोणालाही दोष न देता त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी नेहमी सकारात्मक राहू, तेव्हा निश्चितच आपल्याला प्राणेश्वराची आणि आपल्याच विल पॉवरची म्हणजे इच्छाशक्तीची मदत प्राप्त होत असते. तर ऐका परत एकदा बाबा काय सांगतायत आपण आत्म्यांना. बाबा सांगतायत, मुलांनो बघा, स्टुडंट लाईफ, बेपर्वा लाईफ, निश्चित जीवन आहे ना. त्यामुळे तुम्हाला इथे गुटखा प्रूफ बनायचं आहे. गुटखा प्रूफ म्हणजे अचानक दुःखाने शरीर नाच सुटावं अशी व्यवस्था आपल्या कर्माद्वारे आपल्याला करायची आहे. बाबा सांगतात, ओम शांती. रूहानी मुले शिकत आहेत. विद्यार्थी जेव्हा शिकत असतात तर हे जाणतात की आपण काय शिकत आहोत आणि शिकवणारासुद्धा कोण आहे, त्यालाही तुम्ही जाणता आहात. आणि तुमचा एम ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश आणि प्राप्ती काय आहे ते सुद्धा चांगल्या रीतीने तुम्ही जाणता. आता तुम्ही सर्व जाणता की आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. यावेळी आम्ही ब्राह्मण मुखवंशावली म्हणजे ब्रह्माच्या मुखामधून ज्ञान ऐकून आम्हाला समजलेलं आहे की सद्गतीचा खरा मार्ग कोणता हे आपल्याला समजलेलं आहे. म्हणून बाबा सांगतात, यावेळी आम्ही ब्रह्मामुखवंशावली ब्राह्मण बनले आहोत. तुम्ही काय शिकत आहात, राजयोग. हे सुद्धा जाणता ना की आम्ही परत राजयोग शिकत आहोत, जो पण आम्ही 5 वर्षापूर्वी पण शिकला होता. म्हणजेच इथे ह्या दुनियेवरती कलियुगाच्या अगोदर जरूर सतयुग होतं, कारण प्रत्येक गोष्टीचा टाईम आणि चक्र हे फिक्स आहे. बघा, सूर्य आकाशामध्ये येतो, तो तर कधीही विनाश समाप्त होत नाही, तरी पण रात्री तर नसतो ना. आणि आज आपण जवान आहे, पण असंच नेहमी राहणार आहोत का. तर प्रत्येक गोष्टीचं एक चक्र असतं, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता प्रत्येकजण सांगतं की हे भयंकर कलियुग आहे. याचाच अर्थ कलियुगाच्या पाठी आणि कलियुगाच्या पुढे पण कुठलं तरी युग निश्चित असावं आहे ना. आणि शास्त्रामध्ये ते 4 युगांचं क्लिअर वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे म्हणतात सुद्धा, समजदाराला इशारा काफी. म्हणजे ज्याची दिव्य बुद्धी आहे, ज्याला खरोखर भगवंताकडून सुखशांती प्राप्त होणार आहे, त्याला हे ज्ञान पटकन समजणार आहे. त्याच्यामुळे या संपणाऱ्या दुनियेमध्ये आणि संपणाऱ्या शरीरामध्ये आणि संपणाऱ्या सुखशांती सुखसोयीमध्ये कधीही अडकून न जाता, म्हणजेच याचाच अर्थ तुमची कर्तव्य, कर्म, ड्युटी, ऑफिसेस सोडायची नाही आहेत,
पण मन कुठे भटकत आहे त्याला समजवायचं आहे आणि त्या मनाला भगवंताच्या आठवणीमध्ये ठेवायचं आहे. हेच काम करायचं आहे. मग आठवणीमध्ये ठेवायचं म्हणजे तरी काय करायचं? तर हा ज्ञान जे ऐकतो, मुरली जे ऐकतो, आपण त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये करायचं आहे. तेव्हा त्या भगवंताबरोबर कनेक्शन जोडलं जातं आणि तो तर आहे शक्तीचा, सुखाचा सागर. आणि जीवन मग सुनिश्चितपणे चालत असतं आणि जीवनामध्ये चालत असताना बुद्धीला बरोबर फायद्याच्या आणि राईटच गोष्टी सुचत असतात, ज्याच्यामधून मला काय होतं, सफलता प्राप्त होते, सुख प्राप्त होतं. तर बाबांची आणि परमात्माची छत्रछायासुद्धा आपल्या डोक्यावरती राहते. म्हणून पाहतो ना आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा काय पाहतो, प्रत्येक मूर्तीवरती छत्री लावलेली असते. का? त्यांना काय मंदिरामध्ये पाऊस लागतोय का? नाही. त्या छत्रीच्या मागं कारण आहे की तुम्ही जेव्हा त्या भगवंताला मनापासून समजत असता तेव्हा त्याचं छत्र जरूर तुमच्याबरोबर असतं. आणि दुःख तर येणारच, कारण हे दुःखाचीच दुनिया आहे. कलियुग, कलियुग म्हणजे कलेचे युग. तर याच्यामध्ये तुझं माझं हे सगळं होणारच. तर याच्यामध्ये सुद्धा भगवंत तुम्हाला असे संकल्प देतो, असे विचार देतो बुद्धीमध्ये, की जे आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सामावून घेऊन पुढे पुढे चालत आपल्या जीवनाचं आहे त्या परिस्थितीमध्ये समजवून घेऊन स्वतःला नुकसान न करता, बौद्धिक, मानसिक, शारीरिक नुकसान न करता जीवन सुखरूपरित्या कर्तव्य कर्मावरती तुम्ही चालवत राहता. हे आपल्याला इथे शक्ती प्राप्त होते, म्हणजेच भगवंताचं छत्र मिळतं. तर पुढे बाबा आपल्याला मुरलीमध्ये सांगत आहेत, जे 5,000 वर्षापूर्वी सुद्धा शिकलो होतो ते ज्ञान फक्त तुमच्याजवळच आहे. भगवान परत येऊन शिकवत आहेत. हे काही कमी गोष्ट आहे का? भगवंताची जर इतरांना काय होते, छटासुद्धा पाहायला मिळत नाही. साक्षात तुम्हाला भगवान शिकवत आहे, म्हणजेच किती भाग्यशाली आहे बाबा म्हणता तुम्ही. कोठ्यामध्ये कोई कोई बुद्धीलाचे ज्ञान स्पर्श होतं. तर बाबा सांगतात, मुलांना हे सुद्धा माहीत आहे. काय माहीत आहे? की भगवान एकच आहे आणि भक्त अनेक आहेत. यावरून सिद्ध होते की पिता एक आणि मुले अनेक आहेत. बाबांना सर्वजण काय म्हणतात? क्रिएटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. बाबांना सर्वजण क्रिएटर म्हणा, रचेता तर मानतातच. रचनेला रचेताद्वारा वारसा मिळतो. रात्री प्रश्न विचारला होता ना मुलांना, की बाबांना कसे ओळखाल तुम्ही? बाबा स्वतः सांगत आहेत, भगवान स्वतः सांगत आहे, मी तुम्हाला संतान बनवलं आहे, आपलं बाळ बनवलं आहे. तेव्हा तर समोर तुम्ही बाबांच्या बसले आहात. तुम्ही मुलांना पुन्हा मनुष्यापासून देवता बनवित आहे. बाप म्हणजे सद्गती देत आहे, राजयोग शिकवित आहे, ज्यामुळे तुम्ही तेच लक्ष्मीनारायण बनाल. एम ऑब्जेक्ट बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे ना, लक्ष्मीनारायणाचं राज्य होतं, तर एकटाच राज्य करतो का मग लक्ष्मीनारायण? त्यात ते सर्वजण असले पाहिजेत ना राजधानीमध्ये. तर बाबा सांगतात, लक्ष्मीनारायणांचं राज्य होते तर एकच राज्य होते, साऱ्या विश्वावरती राज्य होते ना लक्ष्मीनारायणांचं. तर त्याच्यामुळे आपल्याकडे लक्ष्मीनारायणाची पूजा आपण सत्यनारायणाची पूजा करतो की नाही? आणि किती विशेष आहे पहा. कुठल्याही देवी देवताच्या नावाच्या पुढे किंवा पाठी असं म्हटलं आहे का की सत्य लक्ष्मी, सत्य गणेश, सत्य हनुमान? नाही. केवळ नारायणाच्याच नावाच्या पुढे का आलं सत्यनारायण? याचाच अर्थ सतयुगामध्ये असणारा ते उच्च कोटीचे दैवत मनुष्य, आणि तो स्वतःही सुखी असतो आणि सर्वांनाही तितकंच सुख प्राप्त झालेलं असतं त्यांच्याबरोबर. म्हणून हे चित्र जे तुम्हाला दिसतंय ना, तेच आहे नारायणाची कशी उतरती कला झाली. म्हणजे नारायण कसा वाममार्गामध्ये गेला हे शास्त्रामध्ये पण आहे सगळं. तर ही मुरली जेव्हा तुम्ही संपूर्ण ऐकाल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल. बाबा सांगतात, हे काय शिकत आहेत? इथे तुम्ही राजाईसाठी परत शिकत आहात. तर तुम्हाला मित्रसंबंधियांना सुद्धा सांगावं लागेल की आम्ही या गीता पाठशाळामध्ये राजयोग शिकत आहोत, ज्यामुळे आम्ही राजांचेही राजा बनणार आहोत. म्हणजे प्रथम मनबुद्धीचा राजा, आपल्या वाईट संस्कारांचा राजा, म्हणजे त्यांना नष्ट करण्याची शक्ती प्राप्त करणं, आणि चांगल्याच स्वभावांना, चांगल्या व्रतीला, चांगल्या संकल्पालाच आपल्या बुद्धीमध्ये, संस्कारामध्ये, कर्मामध्ये आणणं म्हणजे राजयोग. तर बाबा सांगतात, ज्यामुळे आम्ही राजाचेही राजा बनणार. या पाठशाळेमध्ये वृद्ध, तरुण, मुले सर्वजण शिकतात. हे आश्चर्य आहे ना. शाळेमध्ये तर असे होत नाही.
दुनियाच्या शाळेमध्ये तर सगळ्या वयाचे एकत्र बसतात का? नाही. तर बाबा सांगतात त्यामुळे याला सत्संगसुद्धा म्हटलं जाते. सत्याचा बुद्धीला संग त्याला सत्संग. सत्संगामध्ये तर बघा सर्वजणच जातात ना, परंतु ते असते परंतु दुसरे जे सत्संग आहेत भक्तीमध्ये ते मात्र असे म्हणणार नाहीत की आम्ही तुम्हाला राजयोग शिकवत आहोत. हा खरा सत्संग आहे जिथे आत्मा परमात्म्याचं मिलन झालेलं आहे, जिथे आत्म्याला परमात्मा सद्गतीचं आणि सद्बुद्धी देत आहे. बाबा सांगतात त्यांना काही कोणी भगवंत तर शिकवत नाहीत, तुम्हाला तर भगवन स्वतः शिकवत आहेत. हे चित्रे तरी घराघरामध्ये असली पाहिजेत की कसा भगवंत आम्हाला राजयोग शिकवून सुख देत आहे. कारण तुम्हीच तर म्हणता ना, तमेव माता च पिता तमेव, तर त्याचा काहीतरी अर्थ आहे ना. तर बाबा सांगतात माता पिता मित्रसंबंधी जे कोणी येतील त्यांनाही तुम्हाला हे ज्ञान समजवायचं आहे की आम्ही हे शिकत आहोत. हे शिक्षण तर खूप सोपं आहे. नावच आहे या शिक्षणाचं सहज ज्ञान सहज राजयोग. राजा जनकाला सुद्धा सेकंदामध्ये ज्ञान मिळाले ना आणि जीवनामध्ये ते मुक्त झाले. राजा जनकची कथा तुम्हाला माहिती असेल नाही का? त्याचं बाबांनी उदाहरण दिलेलं आहे. तो राजा असताना सुद्धा तेव्हा ज्याला सत्य ज्ञान झालं ऋषी वाल्मिकींच्याकडून, तेव्हा त्याला समजलं की ह्या जीवनामध्ये जे काय आहे ते संपणार आहे. हे काहीच बरोबर घेऊन जाणार नाही. जे आपण मनसा वाचा कर्मणामधून उच्च कर्म करू तेच बरोबर जाणार आहे ते त्याला समजलं. त्यालाच म्हटलं जातं की राजा जनकाला सुद्धा सेकंदामध्ये ज्ञान मिळाले आणि जीवनमुक्त झाले. मनुष्यसुद्धा म्हणतात आम्हाला जनकसारखे ज्ञान पाहिजे जे आम्ही गृहस्थीमध्ये राहून प्राप्त करू शकू. बाबा सांगतात हे तर फार उच्च शिक्षण आहे. मनुष्यापासून देवता बनायचं आहे. देवताची महिमा किती उच्च आहे बघा. काय देवतांची महिमा गाता तुम्ही आरतीमधून? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम, अहिंसा परमधर्म, अशी किती सुंदर सुंदर महिमा तुम्ही देवी देवतांची गाता. पण त्यांना असं कोणी बनवलं हे मात्र जाणत नाही. बाबा सांगतात मुलांनो हे कलियुग आहे मृत्यूलोक आणि येणार आहे ते सतयुग अमरलोक. आता पती दुनिया आहे आसुरी, पावन दुनिया आहे देवी दुनिया. पावन दुनियेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मन बुद्धी संस्कार विचार संकल्प भावना व्रती दृष्टी शब्दांनी पवित्र बनायचं आहे. लक्ष्मीनारायण पावन होते ना, आता तर ते नाहीत. तर ही सगळी पतित राज्य झालेलं आहे. ही दुनिया पतित आहे, पुन्हा पावन बनवायची आहे. लक्ष्मीनारायणाचं चित्र फार चांगले आहे. लक्ष्मीनारायणावर सर्वांचं प्रेम असतं ना, तेव्हा तर बाबा सांगतात लक्ष्मीनारायणावरती तर सर्व प्रेम करतात. म्हणून तर आपल्याकडे लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याशिवाय, सत्यनारायणाची पूजा केल्याशिवाय कुठल्याही महान कार्याला सुरुवात कुठे होते. एवं लग्न झाल्यानंतर जोडीलासुद्धा सत्यनारायणाची पूजा प्रथम करावी लागते आहे की नाही. आणि घर वगैरे घरामध्ये प्रवेश करताना वगैरे तर याच्यामागे खूप मोठं रहस्य आहे. जेव्हा तुम्ही 7 दिवसाचा राजयोगा कोर्स कराल आणि मुरली रोज ऐकाल तेव्हा तुम्हाला याचा प्रत्येक गोष्टीचा उलगडा होईल. याच्यामध्ये घाबरण्याचं काहीसुद्धा नाही. इथे कुठल्याही घर सोडवलं जात नाही, कर्तव्य सोडवले जात नाही. परंतु एखाद्याला जर संपूर्ण ज्ञान पटकन प्राप्त झालं की हा साक्षात भगवंत आलेला आहे आणि मी कसं या संपणाऱ्या शरीराबरोबर किंवा संपणाऱ्या दुनियेबरोबर माझा वेळ वाया घालू, हे जेव्हा ज्याला स्पर्श होतो ते मात्र मनुष्य सफेद कपडे परिधान करून आश्रमामध्ये जातो. म्हणजे त्याला पूर्ण भगवंताची सेवा करून आपलं जीवन सुखी करायचं असतं. म्हणूनसाठी तसं होतं. पण ज्ञान घेणं आणि ध्यान लावणं आणि मुरलीचा अभ्यास करणं म्हणजे घरबार सोडणं नाही, ड्युटी कर्म ऑफिस सोडणं असं नाही. बाबा सांगतात ज्या प्रकारे बघा शाळेमध्ये वर्गामध्ये मुलं शिकतात, पण सगळीच मुलं इंजिनियर डॉक्टर बनत नाही ना, आणि सगळीच मुलं फर्स्ट पण येत नाहीत. तसंच इथे आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं न घाबरता ऑलरेडी तुमच्या लक्षात आलेलं आहे. कितीही काही सुख शांती, कितीही पैसा असलं, काही असलं तरी माणसाला मनाचं शरीराचं नाही तर संबंधामधून दुःख तर प्राप्त होत आहे ना. तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बाबा सांगतात मुलांनो लक्ष्मीनारायणाचं चित्र फार चांगले आहेत. लक्ष्मीनारायणावर सर्वांचं प्रेम असते.
तेव्हा तर मोठी मोठी आलिशान मंदिरं लक्ष्मीनारायणाची बनवतात. श्रीकृष्णाचं तर छोटी छोटी मंदिर बनवतात ना. जशी मुलांची असतात, त्यांना हे माहीत नाही की राधेकृष्णच लक्ष्मीनारायण बनतात सतयुगामध्ये. बाबा सांगतात कृष्णाचं मंदिर किती छोटं असतं आणि नारायणाचं मंदिर किती सुंदर मोठं बनवतात. आणि सर्वप्रथम भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर बिर्लानी बनवलं. खूप पूर्वी खूप सुंदर मंदिर आहे मुंबईमध्ये, बिर्ल्यानी बनवलेलं आहे. तर बाबा सांगतात कृष्णाचं मंदिर छोटं बनवतात, नारायणाचं मंदिर किती आलिशान बनवतात. तुम्ही समजून सांगू शकता आजपासून 5,000 वर्षापूर्वी भारतामध्ये लक्ष्मीनारायणांचं राज्य म्हणजे सुखाचं राज्य होतं. इथे इतर कोणाचंही चित्र नाहीत. सूर्यवंशी डायनेस्टी म्हणजे सूर्यवंशी घराणे प्रसिद्ध आहे. लक्ष्मीनारायण आणि रामसीतेची डायनेस्टी होती. मग द्वापारयुग आणि कलियुग येते. आता कलियुगाचा अंत आहे. आम्ही परत तोच राजयोग शिकत आहोत जो आम्हाला सुख प्राप्त करून देतो. 5,000 वर्षापूर्वी राजयोग शिकून राजाई प्राप्त केली होती. बरोबर, ते संपूर्ण निर्विकारी होते. आता पतित दुनिया आहे, त्यामुळे परमपिता परमात्म्याला यावं लागते मुलांना सुख देण्यासाठी. कारण शेवटी सर्व आत्मे त्याचीच मुले आहेत ना. तर बाबा सांगतात बघा, गातात सुद्धा पतित पावन या आणि आम्हाला पावन बनवा. तर पतित पावन कोण आहे हे नको का ओळखायला, आणि ते कसे येतात हे पण समजायला पाहिजे. तर बाबा सांगतात गातात सुद्धा पतित पावन या, ते तर निराकार आहेत ना. श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत. ते कसे येऊन पावन बनवतील. तर समजावून सांगायचं आहे की साकारला म्हणजे मनुष्य शरीराला भगवान म्हणू शकत नाही. इतर धर्मवाले परमात्म्यालाच निराकार मानतात. तेच तर लिबरेटर, गाईड, ब्लिसफुल, गॉडफादर, सर्वांचे दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत ना. हां, इतर धर्मामध्ये पण प्रत्येक धर्मगुरूंनी म्हणजे धर्म स्थापन करणारे येशू ख्रिस्त हो, मोहम्मद पैगंबर, त्याच्यानंतर गुरु नानकजी, असं ज्यांनी अनेक धर्मांची स्थापना केली ते सुद्धा भगवंताला काय म्हणतात? गॉड, लिबरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर अशीच नावं देतात ना. एवम आपले साईबाबा पण काय म्हणतात? सबका मालिक एक. साईबाबांनी म्हटलं का सबका मालिक 33 करोड देवी देवता? नाही. तर आणि बाबांची बोट कुठे असतं? यांचं साईबाबांचं वरती असतं की नाही? सबका मालिक एक. एक म्हणजे तो परमपिता परमात्मा ज्याच्याकडून खरोखर सुख शांती प्राप्त होत असते. बाबा सांगतात आणि दुःख आले तरी त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी आणि दुःखाची तपत कमी करण्यासाठी जरूर भगवंत शक्ती देत असतो. आणि जेव्हा दुःख कष्ट येतं जीवनामध्ये, त्याच्यामध्ये कोणालाही दोष देऊन आपलं कष्ट आणि दुःख वाढवू नका. आपल्याच कर्माचे प्रतिसाद आहेत. खूप जन्माने आपण एकमेकाला, खूप जन्मामध्ये आपण एकमेकाला भेटत असतो कुठल्या ना कुठल्या संबंधामध्ये, रिश्त्यामध्ये, नात्यामध्ये. आणि आपणच केलेल्या कर्माचे प्रतिसाद आपल्याला दुःखाच्या रूपाने किंवा सुखाच्या रूपाने येत असतात. त्याच्यामुळे आपण जर व्यर्थ वेळ घालवत इतरांना जर त्याचा दोषी ठरवत बसलं तर आपणच अजून दुःखी होणार आहे. कारण आपल्या विचारांचा आणि शरीरातल्या क्रियेचा पूर्ण सायकोलॉजिकल वैज्ञानिकरित्या साबित झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण बुद्धीमध्ये विचार करतो त्याच प्रमाणाचे स्त्रव आपल्या शरीरामध्ये स्त्रवत असतात. आणि एक स्त्रव असतं त्याला टॉक्झिन म्हणतात आणि एक स्त्रव असतं त्याला अमृत म्हणू शकतो, जे शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त करतं. तर हे सगळं रहस्य हळूहळू समजून घ्यायचं आहे. तर चांगलाच विचार करावा लागेल, तर शरीराला अमृतासारखे स्त्रव आतमध्ये स्त्रवत राहतील. त्याला मेलाटॉनिन वगैरे डोपामाइन असं म्हटलं जातं. ते पुढे आम्ही तुम्हाला विस्तार करू. पुढे बाबा सांगतात इथे तर सर्वजण ऐकतातच. एका बाबांच्याकडून सर्वजण हे ऐकत असतात. बाबा काय सांगतात? इथे तर सर्वजण बाबांच्याकडून ऐकत असतात. तर मी गोड बाबा सांगतात की मुलांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे? तर बघा, बाबा सांगतात सीते, तर तुम्ही सर्व ऐकत आहात. चांगल्या रीतीने तुम्हाला सर्वांना समजून सांगायचं आहे की गीता जरूर
भगवानच सांगतील ना. का कृष्ण थोडी ना सांगणार. छोटा मूल कधी कुणाला हे करू शकतो का, सद्गती देऊ शकतो का? नाही. मनुष्य मनुष्याला सद्गती देऊ शकत नाही. आणि कृष्णाचं शरीर तर आपल्यासारखंच आहे ना. तर बाबा सांगतात, मुलांनो बघा, मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की मी पुन्हा राजयोग शिकण्यासाठी भगवंतापाशी आलो आहे. ज्यावेळी महाभारताची लढाई लागली होती, पांडव गीता ऐकत होते. तुम्ही आहात रुहानी पंडे. रुहानी म्हणा आत्माभिमानी. हे रुहानी मुलांनो, अथवा रुहानी पंड्यानो, थकून जाऊ नका या अभ्यासामध्ये. लवकरच हे कलियुग संपून सुखाची दुनिया तुमच्यासाठी प्राप्त होणार आहे. म्हणून तर भगवंत आले आहेत. पण भगवंत आहे निराकार ज्योतिबिंदू, ज्याला तुम्ही शिवजयंतीमध्ये शिवलिंगामध्ये पूजता. बाबा सांगतात शिवजयंती साजरी करतात तर तो जरूर जन्म घेऊन आला असेल ना. कशाला जयंती साजरी करतात? तो आला असेल ना धरतीवरती. तर बाबा सांगतात शिवजयंती साजरी करतात तर जरूर जन्म घेऊन काही केलं असेल ना त्यांनी. वरसा दिला असेल. बरोबर. सतयुगामध्ये सूर्यवंशी देवता होते. डायनिस्टीमध्ये तर भरपूर जण असतात ना. जसं एडवर्ड दी फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याचीसुद्धा डायनेस्टी चालते. इथे सुद्धा तसंच आहे. तुम्ही मुले चांगल्या रीतीने समजून इतरांनाही समजवू शकता. हे ब्रह्मा म्हणतात मी थोडाच भगवान आहे. बनवणारा तर दुसरा असेल ना. मी कुठून शिकलो? बाबा ब्रह्मा बाबा त्यांचा अनुभव सांगतायत की मी कुठून शिकलो. जर आपला गुरु मनुष्य असेल तर गुरुकडून लाखो करोडो शिकणारे पाहिजेत ना. पहिल्यांदा फक्त ब्रह्माबाबालाच ज्ञान समजलं हे. त्याच्यानंतर ब्रह्माबाबांनी स्वतः 1 वर्ष पुरुषार्थ केला. बाबांशी योग लावला. मेडिटेशन करत करत त्यांच्या बुद्धीला हे स्पष्ट झालं की काय प्रकार आहे ते. कारण ब्रह्माबाबा स्वतःच मोठे हिऱ्याचे व्यापारी होते. आता हिऱ्याचं दुकान असताना त्यांना कुठलाही त्रास वगैरे नव्हता. पण त्यांना भगवद्गीता वाचायला खूप आवडायचं. कारण त्यांच्या घरामध्ये जोपर्यंत भगवद्गीता वाचली जात नव्हती तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं कोणीही भोजन करत नव्हतं. असा नियम होता त्याच्यामुळे. आणि ब्रह्माबाबा नेहमी त्यांच्या खिशामध्ये नारायणाचा फोटो ठेवायचे. त्यांना नारायणाचा फोटो नेहमी आवडायचा. तर हे सगळं रहस्य आहे. तर हळूहळू तुम्हाला हे सगळं समजेल. त्याच्यासाठी प्रथम 7 दिवसाचा राजयोग कोर्स करणं खूप गरजेचं आहे. बाबा सांगतात मुलांनो, फक्त तर गुरुकडून लाखो करोडो शिकणारे पाहिजेत ना. इथे तर फक्त ब्रह्मालाच प्रथम ज्ञान समजलं म्हणजे निश्चितच भगवंत शिकवत आहे ना. फक्त हे शिकले काय? इतर सर्व शिष्य कुठे गेले? इथे तर आहेत भगवान वाच. त्यांनीच हे रहस्य समजावलं आहे. तर गुरुकडून लाखो करोड शिकणारे असते ना. का फक्त ब्रह्माच प्रथम समजला? याचाच अर्थ परमपिता परमात्मा प्रथम ब्रह्माच्याच बुद्धीला हे ज्ञान स्पर्श करवतो. म्हणजे ब्रह्माबाबाचीच परत वाणी हे बाबा यूज करतात. म्हणून ह्याला भगवद्गीतेमध्ये म्हटलं जातं भगवान वाच. कुठे लिहिले का श्रीकृष्ण वाच? नाही. पण ते समजलं अज्ञानपणामुळे. असं समजलं गेलेलं आहे की श्रीमद भगवद्गीता कृष्णाने रचली असं नाही. बाबा सांगतात मुलांनो बघा, ही चित्र कशी काढली आहेत. लक्ष्मीनारायण लहानपणी राधाकृष्ण होते. गीतेचा भगवान सांगत आहेत तुम्हाला मी कल्पाच्या संगम युगावरती येतो. भगवान म्हणा भाग्य बनाने वाला, भगवान म्हणा दुःखों को भगाने वाला, भगवान म्हणा मुझे प्यार से मी जसा आहे तसा स्वीकार करणारा म्हणजे भगवान. तर भगवान कोण आहे? सत्य भगवान आहे, गीतेचा परमपिता परमात्मा. तर तो कधी येतो? संगमवरती येतो. संगम म्हणजे कलियुगाचा दुःखाचा समय आणि सतयुगाचा येणाऱ्या सुखाचा समय. ह्या दोन्हींचा मध्य जो असतो तेव्हा भगवंत येतो. कारण सुखामध्ये आला तर काय फायदा मग त्याचा? पण दुःखामध्ये तो येतो. म्हणजे कलियुगामध्येच परमपिता परमात्मा या धर्तीवरती ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन म्हणजेच ब्रह्माची वाणी यूज करून तो सर्वांनाही हे सत्य ज्ञान देतो. सर्वांना म्हणजे सर्वांनाही नाही मिळणार आहे. 33 करोड देवी देवता बनणाऱ्या आत्म्यांनाच हे ज्ञान स्पर्श होणार आहे. देवी देवता म्हणजे तरी काय? त्यांच्यामध्ये चांगली गुण असणार आहेत, सद्गुण देवी गुण असणार आहेत. त्यांना देवी देवता म्हटलं जातं. आणि देवी देवता म्हणजे देण्याची वृत्ती. काय द्यायचं? इतरांना प्रेम, सुख, शांती, समाधान, आपल्या शब्दाने, आपल्या सहवासाने, आपल्या व्यवहाराने. हे सगळं त्याच्यामध्ये गुह्य रहस्य आहे.
तर बाबा सांगतात, गीतेचे भगवान सांगत आहेत, मी कल्पाच्या संगम युगावरती येतो. प्रलयाची तर गोष्ट नाही. तुम्ही सुद्धा म्हणता आम्ही पुन्हा देवता बनत आहोत. शिवजयंतीसुद्धा गायली जाते. लाखो वर्ष तर झालेली नाहीत. बाबा बसून समजवत आहेत. या शास्त्र इत्यादीमध्ये काही सार नाही. नाहीतर शास्त्र पुराण जे आहे, कथा जो बी आहे, ज्याच्यामध्ये जर सार असता तर तुम्हाला आत्तापर्यंत दुःख यायला नाही पाहिजे होतं. तर बाबा सांगतात, हे शास्त्र आदीमध्ये काही सार राहिलेला नाही. ते वाचून वाचून तुमची कला बघा किती उतरती झालेली आहे. सर्वत्र दुःखच निर्माण झालेलं आहे. मनुष्य अजूनच पापी आणि आसुरी बनलेला आहे. आता तर काहीच मनुष्यामध्ये चांगल्या गुणांची कला राहिलेली नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, केवळ भक्तीने मला कोणीही भेटू शकत नाही. मला तुम्हाला सद्गती देण्यासाठी यावंच लागतं. म्हणजे बाबा सांगतात, तुम्ही भक्ती करत 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 समजाल की भगवंत माझं सगळं दुःख दूर करेल, तर हे शक्य नाही. बाबा म्हणतात, केवळ भक्ती करत बसाल आणि ज्ञान नाही समजणार तर तुम्हाला भगवंत भेटणार नाही. बाबा सांगतात, थोड्या वेळासाठी ठीक वाटेल, कारण मन आपलं डायव्हर्ट होत असतं ना. आपण जेव्हा आरती करतो, पूजा करतो, तेव्हा मन थोडा वेळ डायव्हर्ट होत असतं. पण परत ते संपलं की तसंच असतं ना. थोडी ना विचार बदलतात, थोडे ना दुःख काय असतील ते लगेच आपण त्यातून बाहेर निघतो, नाही. पण ह्या ज्ञानामध्ये आणि बाबांच्या आठवणीमध्ये मात्र तेवढी शक्ती आहे. त्याचा अनुभव आमच्याबरोबर पूर्ण विश्व करत आहे. बाबा सांगतात, तुम्ही म्हणता भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतील. श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत. श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार आहेत. शिव तर निराकार आहेत. ते जरूर कोणामध्ये आले असतील ना. पतित पावन आहेत तर जरूर कलियुगाच्या अंतामध्येच आले असतील. श्रीकृष्णाला द्वापारमध्ये घेऊन गेले आहेत. शास्त्रामध्ये सांगितलं. हे तर बिलकुल शोभत नाही. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्ण तर सतयुगचा राजा, सतयुगचा प्रिन्स आहे. बाबा म्हणतात, मी येतो संगमवरती. या ब्रह्मामध्ये मी येतो आणि फिट्ट होतो. ड्रामामध्ये काही बदल होणार नाही. घोटाळा किती केला आहे शास्त्रामध्ये, किती उलटं सुलटं ज्ञान ऐकून किती अंधश्रद्धाळू बनला माणूस आणि आपल्या सत्य गुणांना विसरून किती आसुरी झाला. बाबा सांगतात, त्यामुळे प्रश्न विचारला जातो की गीतेचं भगवान कोण? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये सारा घोटाळा आहे. नरकाला बदलणारे आणि स्वर्ग बनवणारे कोण? फक्त परमपिता परमात्मा बाबाच करू शकतात. लक्ष्मीनारायण किती ॲक्टिव्ह होते. बाबा सांगतात, फक्त माझी आठवण करा, म्हणजे मनबुद्धीमध्ये माझ्याशी संबंध जोडा, मला समजा, तरच या योग अग्नीने तुमच्या डोक्यावरती असणारं विकर्माचं म्हणजेच पापाचा बोजा विनाश होईल. बाबा सांगतात, मुलांनो, हे कलम, सतयुगाचं कलम म्हणजे सुख शांतीचं दुनिया निर्माण होण्याचं कलम आत्मांच्या बुद्धीमध्ये फक्त बाबांच्या शिवाय कोणी लावू शकत नाही. देवता धर्मवाल्यांना शूद्रापासून ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण जरूर बनावे लागेल, नाहीतर देवता कसे बनतील. विराट रूपवरून समजून सांगायचं आहे. विराट रूप म्हणजे हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय ना, विष्णूच्या पाठी कसे तोंड लागलेत बघा. म्हणजे माणसाची व्रती संस्कार असे होत गेले हळूहळू. युग जसं बदलत गेलं, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुगमध्ये जसं जसं युग बदलत गेलं तसं आत्म्यांच्यामध्ये अशी व्रती जनावरासारखी घाणेरडी होत गेली. आणि त्याच्यानंतर आता तर काय व्रती आहे माणसाची आपण पाहतच आहोत. बाबा सांगतात, विराट रूपवरून समजून सांगायचं आहे. चोटीवर, शिखरावर शिवसुद्धा दाखवतात. त्यांनी शिव आणि ब्रह्मा वर्णाला उडवून टाकले आहेत. शास्त्रामध्ये शिवला आणि ब्रह्माला उडवलं आणि बाकी सगळ्या कथा बाबा सांगतात ठेवलेत. बाकी देवता, क्षत्रिय दाखवले आहेत. विराट रूप दाखवतात सुद्धा. विष्णूच्या रूपामध्ये हे ज्ञान समजून द्यायचं आहे. मनुष्य किती 84 जन्माचं चक्र लावतात, संपूर्ण बनले नाहीत, तर निशाणी देवतांना दिलेले आहेत. बाबा सांगतात, देवतांच्या हातामध्ये जे शंख, चक्र, गदा, हस्त, बाण, हे ते कितीतरी गोष्टी देवतांच्या हातामध्ये आपल्याला दिसत आहेत ना. तर बाबा सांगतात, हे सगळं शस्त्र तुम्हा ब्राह्मणांचे आहेत, म्हणजे ब्रह्मा कुमारींना आहेत. कारण तुम्हीच ज्ञानाचा शंख करता, विकारांना जमिनीवरती नष्ट करता. म्हणजे गदा जमिनीच्या दिशेने ठेवलेली असते ना.
हातामध्ये गदा काही उचललेली नसते आणि तलवार वगैरे हे कशाचं निशाणे आहे? आपल्या आतमधले वाईट गुणांना कापून टाकायचं, नष्ट करायचे. आणि कमल म्हणजे जे घाणेरड्या पाण्यामध्ये उगतं तरी पण त्याची मुळे, त्याची पानं मात्र पाण्यातच असतात, पण ते कमळ मात्र पाण्याच्या वरती फुलतं. म्हणून देवतांच्या हातामध्ये कमळ दिलेलं आहे. म्हणजेच या कलियुगामध्ये दुःख, निंदा सगळं काही तुम्हाला असणारच. त्याच्यामधून सुद्धा बाहेर निघून जबाबदाऱ्याही सगळं असणार. परमात्म्याला समजून घ्यायचं आहे, म्हणजे कमळपुष्प समान आपलं मन बनवायचं आहे. म्हणून बाबा सांगतात, बघा त्यांनी काय केलं, शास्त्र बनवताना सगळे ऋषीमुनी जो पण द्वापर युगापासून जे शास्त्र रचली गेली त्याचं बाबा सांगतात कसं काय गडबड झाली. बाबा सांगतायत बघा, आता त्यांनी काय केलं, देवी देवतांच्या निशाणे ब्राह्मणांची निशाणी देवी देवतांना दिले आणि सुदर्शन चक्र फिरवत आहेत असं दाखवलं. कमल फुलासारखे बनत शंखध्वनी करत तुम्ही देवता बनला. शिवबाबा ब्रह्माद्वारे विष्णुपुरी स्थापन करत आहेत तुमच्यासाठी. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत, भगवंत शिकवत आहे. आम्ही विश्वाचे मालिक बनत आहोत, तर किती हर्ष झालं पाहिजे. खुशीने शरीर सोडतात. रावण राज्यामध्ये गुदमरत मृत्यू होतो. तुम्ही आनंदाने तयार करत आहात की आपण केव्हा एकदा बाबाजवळ जावे. बसलोच आहोत त्यासाठी इथे बाबांच्या बरोबर. जुने शरीर सोडून जावे. मग 21 जन्म कुठल्याही प्रकारचा अचानक मृत्यूचा गुटखा खाण्याची गोष्टच नाही. या जन्मामध्ये बिलकुल गुटखा खायचा नाही. पतीतपासून पावन बनत आहोत ना, खूप खुशीमध्ये राहायचं आहे. अच्छा, इथून सूक्ष्म वतनमध्ये जातात ते सुद्धा चांगलं आहे. फरिश्ता तर बनायचं आहे. अर्धा कल्प तर गुटखा खात आलो आहोत ना, आता बाबाजवळ जावे. आम्ही ब्रह्मामध्ये लीन होऊन जाऊ असं म्हणतात, पण कोणीही ब्रह्ममध्ये लीन होऊ शकत नाही जोपर्यंत प्राणेश्वर परमपिता बाबा येत नाहीत. शिवबाबाच्या तोपर्यंत कुणीही ब्रह्मांडमध्ये लीन होऊन मुक्ती असे काही होत नाही. बाबा सांगतायत शिवबाबांचा भंडारा भरपूर आहे असं म्हणायचं. ज्या भंडाऱ्यामधून तुम्ही खाल्ले तो भंडारा भरपूर, कालकंटक दूर. इथे तर अकाली मृत्यू होत राहतात. पतित पावन शिवबाबांच्या भंडारामध्ये जो येतो तो पावन बनतो. त्यामुळे याला ब्रह्माभोजनही म्हटलं जाते. याची फार महिमा आहे. योगसुद्धा फार चांगला पाहिजे. भोजन बनवताना योगामध्ये राहून भोजन बनवा आणि खरं तर तुमची फार चांगली उन्नती होईल. त्या भोजनाने खूप ताकद येते. योगामध्ये राहून तुम्ही भोजन खा तर खूप ताकद मिळेल आणि तंदुरुस्तसुद्धा राहाल. ब्रह्मा बाबा स्वतः सांगतात की मी सुद्धा बाबांच्या आठवणीमध्ये बसतो. जसे काही मी आणि बाबाच जेवत आहोत असं माझा विचार चालतो. आणि तरी पण ही कलियुगाची व्हायब्रेशन्स आणि वायुमंडल इतकं प्रबल आहे की मला सुद्धा विसरायला होतं. म्हणजे ब्रह्माबाबा स्वतःचा अनुभव सांगतायत. एक बाबांच्या आठवणीमध्येच शरीर सुटावं, कोणता गुटखा येऊ नये अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे एकतर शांत राहील आणि हेल्दी पण बनाल. भोजन पवित्र होईल. अंत समयचे गायन आहे. अतिंद्रिय सुख गोपियांना विचारा. झाडांच्या चित्रामध्ये स्पष्टीकरण खूप चांगलं दिलेलं आहे. झाड म्हणजे जे राजयोगामध्ये कल्पवृक्षावरून समजवलं जातं की कसं हे कलियुगामध्ये सतयुगापासून कलियुगापर्यंत मनुष्य इथे कसे जन्माला येतात धरतीवरती, ते सगळं 7 दिवसाचा राजयोगामध्ये जो कल्पवृक्षाचं ज्ञान आहे 4थ्या दिवशी प्राप्त होतं किंवा 5व्या दिवशी त्याच्यामध्ये ते झाडाचा उल्लेख येतो, स्पष्टीकरण येतं. तर ते राजयोगा कोर्स करून घ्या 7 दिवसाचा, तर तुम्हालाही ते ज्ञात होईल. बाबा सांगतात त्रिमूर्ती आणि गोळासुद्धा जरुरीचा आहे. दिवसेदिवस तुमचे नाव फार प्रसिद्ध होत जाईल, कारण तुम्हीच तर भगवंताकडून शिकत आहात. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा
आत्मिक मातपितांना नमस्ते, गुड मॉर्निंग, शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश. सदैव तंदुरुस्त राहण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहून भोजन बनवायचं आणि खायचं आहे. 2. देवता बनण्यासाठी शंखध्वनी करायचा आहे. सुदर्शन चक्र फिरवत राहायचं आहे. कमलफूल समान पवित्र जीवन बनवायचं आहे. वरदान. वरदानामध्ये काय करायचं? मनपटलवरती चित्रण करा की साक्षात परमपिता परमात्मा, शक्तीचा सागर, सर्व शक्तिवान त्याचाच माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि तोच मला वरदान देऊन त्याच्या प्रमाणित सुखी, शांत, शक्ती, प्रेम, आनंदाने भरपूर करत आहे. ब्राह्मण जन्माच्या वरदान आहे. ब्राह्मण जन्माच्या विशेषताला नॅचरल स्वभाव बनवणारे सहज पुरुषार्थी भव. जसं कोणाचा जन्म राजपरिवारामध्ये झाला तर वारंवार स्मृतीमध्ये आणतात की मी राजकुमार किंवा राजकुमारी आहे. जरी कर्म तरी असे नसतील, कर्म तरी रुचीनुसार साधारण असतील तरीसुद्धा, म्हणजे राजकुमार आहे पण त्याला आवडतात दुसऱ्या गोष्टी, तर बाबा सांगतात राजकुमार असूनसुद्धा त्याची कर्म जर त्याच्या रुचीनुसार वेगळे, म्हणजे राजाला शोभल असतील असे नसतील तरी राजकुमार आहे मात्र कधी विसरत नाही ना तो. तर बाबा सांगतात की असतील तरीसुद्धा आपल्या जन्माच्या विशेषतेला विसरत नाहीत. असेच ब्राह्मण जन्म हा विशेष जन्म आहे. त्यामुळे जन्म ही श्रेष्ठ, धर्म ही तुम्हाला श्रेष्ठ आणि कर्मसुद्धा श्रेष्ठच असायला पाहिजेत. स्लोगन. डबल लाईट राहायचं असेल तर विघ्न विनाशक. डबल लाईट राहायचं असेल तर विघ्न विनाशक बना. डबल लाईट म्हणा कुठल्याही प्रकारचं जे कार्यविधी रोज आहे, जिम्मेदारी, हे तर चालतच राहणार. तर बाबा सांगतात तुम्हाला डबल लाईट व्हायचं असेल, डबल लाईट राहायचं असेल तर काय करा? तुम्ही विघ्न विनाशक बना. म्हणजे अगोदर काही प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती मनामध्ये काय चालतं त्याच्यावरती पूर्ण विचार करायचा आहे. ओम शांती. गोड गोड प्राणेश्वर परमपिता शिव परमात्म्यांना माझा अनंत गुण नमस्कार. शुक्रिया बाबा, शुक्रिया.